विजय मिळाला। बंगालमध्ये सरकार असणं खूप जास्त महत्त्वाचं होतं। बिलकुल, कारण काय त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर बोगस वोटिंग होत होतं, बूथ कॅप्चरिंग होत होतं। त्यामध्ये म्हणून ते SIRच्या माध्यमातून बांगलादेशी जी आहेत ती नावं त्या ठिकाणी होती आणि अशा प्रकारचं अतिशय लोकशाहीला घातक अशा प्रकारची कार्यपद्धती तिथं होती। आणि आपण पाहिलं की एक प्रकारची मिलिटन्सी आतंकवादी भूमिका त्या ठिकाणी आपण पाहिली। कितीतरी वेळा त्या ठिकाणी ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना अतिशय घातक होत्या आणि म्हणून कायद्याचं राज्य, लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आणण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे। यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आसाममध्ये देखील भाजपने मोठा विजय मिळवला। आसाममध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या स्ट्रॅटेजी खाली तिथले हेमंत बिस्वा शर्मा जे मुख्यमंत्री, त्यांनी केलेला जो काही विकास आहे, ज्या काही योजना लोकांसाठी त्यांनी केल्या त्याचं फळ आणि त्याचं पोचपावती आसाममध्ये देखील पाहायला मिळाली। आणि म्हणून खऱ्या अर्थाने असम का विजय आसान है असं म्हणायचे ते, और ते खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तिकडे देखील क्लिअर कट मेजॉरिटी मिळालेली आहे। पांडिचेरीमध्ये देखील जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना देखील 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे। त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलेलं अजितदादांनी काम बारामतीमध्ये, या कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि हीच खरी श्रद्धांजली अजितदादांना ठरेल। रोहिंग्यांचा मुद्दा हा प्रामुख्यानं पश्चिम बंगालमधनं यायचा, आता रोहिंग्यांना आळा बसेल का? बिलकुल रोहिंग्यांना आळा बसेल। त्यामध्ये घुसखोरांना, बांगलादेशींना आळा बसेल आणि खऱ्या अर्थाने तिथे विकासाचं राजकारण येईल। विकासाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे डेव्हलपमेंटपासून वंचित होते, मगाशी मी म्हटलं, खऱ्या अर्थाने लोकांना विकास काय आहे तो पाहायला मिळेल। श्यामा प्रसाद मुखर्जी के धरती पर कमल का उदय हुआ है सर, क्या कहेंगे? मैं यही कहूँगा कि बंगाल का 3 राज्यों में, 5 में से 3 राज्यों में भारतीय जनता पार्टी का विजय हुआ है और उनको वहाँ पर जीत हासिल हुई है। सबसे बड़ी जीत ऐतिहासिक जो है बंगाल की है और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वहाँ पर बड़ी जीत हासिल हुई है। वहाँ कमल खिल गया है और श्यामा प्रसाद मुखर्जी के गाँव है, वो जन्मस्थान है और ये RSS की शताब्दी वर्ष है और इसमें बंगाल में जीत हासिल करने के वजह से एक श्यामा प्रसाद मुखर्जी को एक श्रद्धांजलि है। और मैं ये भी कहूँगा कि हमारे कर्मठ फौलादी गृहमंत्री अमित भाई ये पिछले 8 से 10 साल वहाँ मेहनत कर रहे थे और ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन पर वहाँ पर अमित भाई पूरा वहाँ पर इस चुनाव में भी बहुत ही उन्होंने ध्यान दिया था और इसलिए वहाँ के कार्यकर्ताओं ने मेहनत की, सभी लोगों ने मेहनत की और वहाँ का जो गुंडा राज है